एकदा निवडून गेले की परत इकडे कोण येत नाही. 10 वेळा जायला लागते त्यांच्या जागी. नगरसेवक हे पाहिजेत खरं, पण विद्यमान नगरसेवकांनी पण काही काम केलेलं नाही या प्रभागातली, आणि प्रशासनानं पण काही कामं केली नाहीत. सगळ्या गोष्टीची समस्या खूप आहेत. आता ड्रेनेज तर पाठीमागं बघा घाण केवढा आहे, सांगून सांगून थकलो आता. जसं की नदीला पूर येतोय तसं इथं प्रभागात पाणी येतंय. नगरसेवक पाहिजे, जो कामं करून घेते. नुसतं जबाबदारी आम्हाला कोण विचारत नाही तिथं. म्हणून सर्वसामान्य नेता असेल तर त्याची सत्ता आली तरी काही वाईट नाही, पण जनतेची कामं या 5 वर्षात 10 वर्षात म्हणला तर कोणतंही काम झालेलं नाही. एरियातली कामं, चेंबर लाईन, गटार लाईन काही रिपेरिंग नाही आहे. एरियामध्ये काही सुविधा नाही आहेत. 10 वर्षात कोणतंही काम झालं नाही या भागात. नगरसेवक निवडून आला पाहिजे. नगरसेवक येऊ देत खरं, पण अशी येऊ देत की नाही ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडून निधी येऊन ही प्रभागातली कामं येऊ देत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार, किकी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आपण शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 19 मध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काका नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं. काय वाटते की प्रशासक बरं की नवीन नगरसेवक पाहिजे? नवीन नगरसेवक पाहिजे. काय या प्रभागाचा काय विकास झालाय का? काय 10 वर्षात काय झालेलंच नाही. मी काय सगळं ड्रेनेज पाणी आत येते, परत गटरचं पाणी आत येते, तिथे काय कोण येतच नाही. एकंदरीत बघायला गेलं तर होणारा नगरसेवक कसा असावा? चांगला असावा, काम करणारा पाहिजे आम्हाला. एकदा निवडून गेले की परत इकडे कोण येत नाही. त्या भागात 10 वेळा जायला लागते त्यांच्या जागी. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आम्हाला भाजप यावं असं वाटते. असं का वाटते? चांगलं काम झालेलं आहे. वरती सगळं केंद्रात महाराष्ट्रात बी झाले वाटते आम्हाला. सॉरी, नवमतदार म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? का नाही, भागातले रस्ते देणं चांगले व्हायला पाहिजे. प्रबोधन आता प्रमोद पवार यांनी गल्लीले कामं केल्या सोडा तसे. त्यानंतर आता गल्लीतले गटर तेन सगळे तेन केल्यात. परत ड्रेनेजचे काम तेन तटत होते, त्यामुळे प्रबोधन पुढाकार घेऊन सगळे कामं केलेले आहेत. पण आता नवीन उमेदवार म्हणून तरी रस्ते त्यांना गल्लीतले जरा बाद झाले आहेत, ते चांगले होऊ देत, ही प्रतिक्रिया आहे फक्त. एकंदरीत होणारा नगरसेवक हा कसा असावा काय वाटतं? का नाही, सगळ्या जनतेसाठी असं म्हणजे धावून जाणारा तीन, परत काय अडलं नडलं तर परत आपल्या कामासाठी त्यांनी यावा. महापालिकेवर आता याआधी प्रशासक होतं, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा काय नगरसेवक पाहिजे? प्रशासक नाही, नगरसेवकाचा कामकाज चांगला असतो. हो, भागावातली कामं वगैरे सगळी भरपूर चांगली व्हायला पाहिजेत. नगरसेवक चांगला असायला पाहिजे. या प्रभागाच्या समस्या काय आहेत? बघा समस्या काय, कामं वगैरे चांगली झाली की कामं करून घेतली की काय अडचण नाही. त्यांना आम्ही निवडून देतो, मतदान करणं. कोणत्या पक्षाची सत्ता यावी? म्हणजे कसं आहे, माझे पण जायला पाहिजे ताई, हे चांगला आहे. राष्ट्रवादी सुद्धा करते. अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं. तुम्हाला काय वाटतं की प्रशासकांचं काम बरं होतं की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. असं काय वाटतंय? बघा, या भागात काय समस्या काय आहेत तुमच्या? रस्ते व्हावं, चांगलं व्हावं आमचं, या येणं सांगतो. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? भाजी याआधी प्रशासक देखील या महापालिकेवर होतं. काय वाटतं की प्रशासकाचा कारभार बरा काय नगरसेवक हवाय? नगरसेवक हे पाहिजेत खरं, पण विद्यमान नगरसेवकांनी पण काही काम केलेलं नाही या प्रभागातली, आणि प्रशासनानं पण काही कामं केली नाहीत. आता ही आम्ही इथे मॅडमना पण मी हे केलेलं आहे, मी पाठवलेलं आहे. विद्यमान नगरसेवकांना पण सांगितलं, प्रशासकांना पण सांगितलेलं आहे. खरं कुणीच काही काम केलेलं नाही तिथे. मग आता नगरसेवक येऊ देत खरं, पण अशी येऊ देत की नाही ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडून निधी येऊन ही प्रभागातील कामं येऊ देत. अजून मुख्य काय प्रलंबित प्रश्न आहे देखील? प्रलंबित प्रश्न आमचा एकच आहे की इथं विकास जोशीनगरकडून येतेलं पाणी, जोशीनगरकडून आयटीआयकडून येतेलं पाणी, आणि ह्या इथे एक ठिकाणीच पाणी साठते.
या पाण्याचा निचरा व्हावा आणि हे पाणी डिवाइड होऊन 4 ठिकाणी पाणी जावं. एकाच ठिकाणी पाणी इथं त्यांनी सोडलेलं आहे आणि हे पाणी इथं मोठ्या प्रमाणात पाणी येते. जसं की नदीला पूर येतोय तसं इथं प्रभागात पाणी येते आणि हे पाण्याचा निचरा व्हावा ही आमची इच्छा आहे. बघायला गेलं तर होणारा नगरसेवक हा कसा असावा? नगरसेवक हा जो वर्ण केंद्राकडून असू दे नाहीतर गव्हर्नमेंट सरकार राज्य सरकारकडून असू दे निधी आणावा आणि त्यानं प्रभागातली विकास कामे सगळी करावीत. हा जनतेच्या मनातून निवडून यावा असं. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता असावी महापालिकेवर? महानगरपालिकेवर आता काँग्रेस सरकार आता 15 वर्ष आहे तर त्यांनी काहीच विकास केलेला नाही. आता तर दुसऱ्या पक्षाला देऊन बघावं आणि त्यांना निवडून द्यावं दुसऱ्या सरकारला. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल प्रशासक बरा काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे जो कामं करून घेतो आपणाला. नुसतं जबाबदारी आम्हाला कोण विचारत नाही तिथं. बाकी सगळी कामं असतात त्यांची. पुन्हा तिथं माणूस पाहिजे हो. हा असला माणूस असला तर काम होते. माणूस उभारू दे उभारणार. बघायला गेलं तर या प्रभागाचे प्रलंबित प्रश्न काय आहेत? ठीक आहे मग थोडं कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? ती बरोबर नाही आहे की. काय सांगाल की समस्या काय आहे तिथे? समस्या काय ते गटराची कामं केली तेवढंच, रस्त्याची कामं हे काम करतो एवढंच. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? काय असं येईल ते कोण येईल ते सांगतो असं. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे, काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होत आहे की नगरसेवक हवाय? नगरसेवक हवंच आहे कारण इथली कामं पेंडिंग आहेत भरपूर. त्यासाठी नगरसेवक एक पाहिजेच आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे भागात जरा गटरीची वगैरे समस्या होती ते आपले प्रमोद पवार यांनी सगळं हे करून दिलेलं आहे. त्यामुळं आता सध्या तरी त्यांची गरज इथं आहेच. एकंदरीत अजून प्रमुख समस्या काय आहेत येथील? प्रमुख समस्या म्हणजे हाय रस्ता आहे, बाकी स्वच्छता वगैरे आपल्या भागातली असं ह्या सगळ्या गोष्टीसाठी गरज आहे. मला वाटते की महापालिकेवर एकंदरीत कोणत्या पक्षाची सत्ता हवी असं वाटतं? राष्ट्रवादी. असं का वाटते? हा त्यांचं काम चांगलं आहे की म्हणजे माणसं आपल्याला कधी असं गेल्यानंतर की नाही आहेत किंवा काय आहे असं काही प्रकार नाही आहे. त्यामुळं राष्ट्रवादी सत्ता यावी वाटतं. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता काय नवीन नगरसेवक हवाय? काय नगरसेवक हा नवीन आणि उमदा पाहिजे. कारण काय होते प्रशासन प्रत्येक वेळी अडचणीला आपण महानगरपालिकेत किंवा प्रशासनाकडे जाऊन सांगू शकत नाही किंवा पोचत नाही. नगरसेवक असला तर आपण सर्वांसमोर पोचू शकतो. कोणतंही वारलं केलं, आता एखाद्याचा मृत्यूला जे वेळेला हे पाहिजे असते डॉक्टर आणा, मग ते नेऊन सर्टिफिकेट द्या, मग सगळंच येतात अडचणी. स्वतः गटर तुंबली रोज जाऊन काय आपण महानगरपालिका लाईन नाही, डांबावर लागत नाही, तर रोज काय आपण जाऊन सांगू शकत नसतो. त्याच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता जरा उमदा असेल तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. पळणारा कार्यकर्ता पाहिजे एवढ्यासाठीच फक्त हे आहे. काय की या प्रभागाचा विकास झालाय? ह्या प्रभागाचा विकास म्हणजे तुम्हाला आता बघितलंच तुम्ही ह्या 69 प्रभागात सोमराज ओले 200 घराचे युनिट आहे. फक्त एक काय ते सिमेंटचा रोड झाला, बाकी काहीही झालेलं नाही आहे. फक्त दिलेलं आहे, छापलेलंच आहे. पण हे गटारं काही का नसताना सुद्धा गटारं केलेले आहेत प्रमोद पवार. काही बजेट नाही किंवा काय नसताना भरपूर प्रयत्न करून केलेला आहे. एकंदरीत कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? माझं तर स्पष्ट मत आहे काँग्रेस राष्ट्रवादी अशी असेल तरच ते होणार आहे, नाही तर वरच्या लेवलनं होत नाही. ते फक्त आपले महत्त्वाचे नातेवाईक किंवा ह्यांचंच तिथं जास्त चाललेलं असतंय. त्यामुळे सर्वसामान्य नेता असेल तर त्याची सत्ता आली तरी काही वाईट नाही. पण जनतेची कामं या 5 वर्षात 10 वर्षात म्हणला तर कोणतंही काम झालेलं नाही. 10 वर्षात कोणतंही काम झालं नाही या भागात, तुम्हाला दिसतच असेल. एक वर्षांनी काकी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की भागाला नगरसेवक हवाय? नगरसेवक पाहिजे की. नगरसेवक पाहिजेच हो. आम्ही हक्काने पटकन सांगू शकतोय ना. एक नगरसेवक तिकडं पटकन यायला पाहिजे. आता आम्हाला तर नगरसेवक पाहिजेच. या प्रभागाचा विकास झालाय का? म्हणावं असं नाही झालं. सगळ्या गोष्टीची समस्या खूप आहेत. आता ड्रेनेज इथं पाठीमागं बघा घाण केवढा आहे. सांगून सांगून थकलो आता. पण इथं आता प्रमोद पवार आम्हाला
योग्य वाटतात उमेदवार म्हणून. म्हणजे हक्काचं एक आहे, घरच्यासारखं वाटतं आम्हाला. पटकन कुठलीही समस्या असेल तर आम्ही सांगू शकतो आणि ते येतात पण. ते आजपर्यंत रस्त्याची कामं असू दे, इथं पावसाळ्यात खूप पाणी येते आतमध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या घरात पाणी घुसते, तेव्हा कोण येत नाही, फक्त प्रमोद असतात बघा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? आता तर आम्हाला एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीची युतीचंच. निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत? पेक्षा काय, जनसामान्यांची सगळी कामं त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे. फक्त आता वोट मागण्यापुरती येऊन फक्त म्हणजे पाया पडायचं आम्ही आहे असं म्हणण्यापेक्षा 5 वर्ष त्यांनी हाकेला यावं, जी समस्या आहेत ती सोडवावी, दुसरं काय. वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकाची गरज आहे. एरियातली कामं, चेंबर लाईन, गटार लाईन, काही रिपेरिंग नाही आहे. एरियामध्ये काही सुविधा नाही आहेत. नगरसेवक निवडून आला पाहिजे, हे आमच्या इच्छा आहेत. या प्रभागाचा तसा विकास झालाय काय? अजिबात झालेला नाही आहे. काय करतो बोलतायत, आता निवडणुका झाल्यावर करतायत की त्याच्या अगोदर करून देत आहेत माहिती नाही आहे. काय कसा असावा नगरसेवक? नगरसेवक सगळी कामं करणारा असावा. एरियामध्ये एरियाची चेंबर लाईन बिघडलेली आहे, गटार लाईन व्यवस्थित नाही आहे, ती सगळी करून दिली पाहिजेत. महिलांच्या काही अडचणी आहेत त्या केल्या पाहिजेत. अशा रीतीनेच ह्या वेळेचा नगरसेवक निवडून आला पाहिजे. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता असावी महापालिकेवर? जी कामं करतील तीच पाहिजे. आता निवडणुका आहेत, तेवढ्यापुरते कामं करणं, नंतर बंद करणं हे गरजेचं नाही आहे. सतत कामं करणारा आणि सतत अडचणींना उभा राहणाराच हवा आहे. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील नागरिकांच्या सविस्तर प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. या नागरिकांचे असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.